आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरात सध्या यंत्रमाग व्यवसायातील खर्चवाल्यांच्या मजुरी वाढीसाठी आंदोलन सुरू असून शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून काही जणांकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यानं आज पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा देण्याची मागणी करत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। शहरात सुरू असलेल्या खर्चीवाला यंत्रमाग मजुरी वाढीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन प्रमुख नंदकिशोर लोखंडे तसंच शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमाग धारक सेनेचे अध्यक्ष शहाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली काही जणांनी व्यापारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मोठ्या संख्येनं जमावासह ऑफिसमध्ये आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचं निवेदन आज देण्यात आलं। दरम्यान शुक्रवारी असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी घनश्याम इनानी यांच्या निवासस्थानी चर्चा करण्याच्या बहाण्यानं मोठ्या जमावासह काही जण आले होते। यावेळी कोणतंही ठोस कारण नसताना दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसंच शनिवारीही काही आंदोलनकर्त्यांनी ऑफिसमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। यंत्रमाग उद्योगातील जॉब रेट ठरवण्याचा विषय हा जॉब देणारे आणि जॉब घेणारे यांच्यातील परस्पर व्यवहाराचा विषय असल्याचं असोसिएशननं स्पष्ट केलंय। अशा परिस्थितीत असोसिएशनवर दबाव टाकणं योग्य नसल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलंय। व्यापारी, पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत असल्यानं पोलीस प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून सुरक्षा द्यावी अशी मागणी देखील आज करण्यात आली आहे। तर या निवेदनामुळे शहरातील यंत्रमाग व्यवसायातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होतीये। पोलीस प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील असं पोलिसांनी सांगितलंय। यावेळी रामपाल भंडारी, ओमप्रकाश काबरा, ओमप्रकाश दरक, रामसुख जाजुंदा, विनोद कांकानी, जगदीशचंद्र छाजेड, सुशील कुमार इनानी, ललित कुमार झंवर आदींसह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। मजुरी बदल आंदोलनामध्ये नंदकुमार लोखंडे आणि शहाजी भोसले 100 माणसाला घेऊन मोर्चा घेऊन घरी आलं होतं। ते बसले, आम्ही पण सांगितलं आमच्याकडे इकडे आले तुम्ही एवढे सांगितलं त्यांना, ते बसले, चर्चा बी झाल्या। पण आज ते त्यांचं धोरण एवढं होते की तुम्ही जबरदस्तीने आमच्याबरोबर प्रेशर घालून मजुरी वाढा। अरे आम्ही मजुरी वाढवून त्यांना सांगितलं आम्ही मजुरी वाढवणार कोण आहे, जे जॉबनं बिमे देणार आहे तेच मजुरी वाढवणार, ते कमी करणार, त्यांचा उपयोग आहे। आमच्याकडे सांगायचं गरज नाही, आम्ही काय चर्चा करणार पण नाही आणि आम्ही आजपर्यंत चर्चा केलं पण नाही। आता परिस्थिती काय, आज पॉवरलूम असोसिएशनला सुद्धा ते 100-150 माणसाला घेऊन आलं। आता सुद्धा आमच्या घरी आले आणि दगडफेक केलं। आता आम्ही पोलीस स्टेशनला असताना सुद्धा आता मी तक्रार तर केलं आहे। आता ते काय होतं पुढे साहेब।